आणि एका बाजूला असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू सूर्यकांत मोकल. गेम इज ऑन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. तर डावाला जशी सुरुवात होईल 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी असेल. थोडाफार आम्ही 19-20 करू 1-2 मिनिटं, परंतु त्या कालावधीमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायची याची आपण नोंद घ्या. कारण नावं म्हटलं की अतिशय डिसिप्लिन शिस्तबद्ध अशा स्पर्धा असतात आणि या स्पर्धेमध्ये स्पर्धा असतात नाही स्पर्धा असते असं म्हणावं लागेल, कारण वर्षातून एकच स्पर्धा असते. तर ही शिस्तबद्ध स्पर्धा आहे, त्यामुळे आपण नोंद घ्या. अगदी वेळेवर तुम्हाला इनिंग समाप्त करायचे. वाहा संघाला सूचना आली आहे. चला तर लगेच मॅचला सुरुवात करा. 12 प्लेयर नाही आहे तुमचा याची आपण नोंद घ्या. प्रतीक पाटील पहिलं षटक हाताळतोय आणि 2 मिनिटांमध्ये त्यांचा राखीव खेळाडू येईल. जर आला नाहीये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तर त्यांना आम्ही दंडित करू याची सूचना घ्या आपण. तर गोलंदाज तयार. या स्पर्धेतला पहिला सामना आणि पहिलं षटक आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या स्पर्धेसाठी. आजच्या दिवसातील हा पहिला बॉल प्रतीक पाटील. ओव्हर द विकेट फुल टॉस आणि पहिलाच बॉल बीमर. आणि इथे मात्र 1+4 अशा 5 धावा मिळतील. त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या रांजणपाडा संघाला सुरुवात मात्र खराब झाली आहे वाहा संघाची. फ्री हिटची संधी असेल प्रफुलसाठी आणि इथे फ्री हिटच्या बॉलवरती कमबॅक. प्रतीक पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा. अनेक वेळा त्याने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. म्हणून पहिला त्याचा बॉल आपण पाहिला तर खराब होता, त्यानंतर त्याने कमबॅक केलं, प्रत्युत्तर दिलं प्रफुल पाटीलला. निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्येचा विचार केला, स्कोर कार्डमध्ये धावा आहेत त्या म्हणजे 5. पहिलं षटक मार्गस्थ असताना P1चं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये मात्र सुरुवात चांगली मिळाली. रांजणपाडा संघाला ऑन साइड मध्ये खेळायचा होता, लिडिंग एज लागली, त्यानंतर मात्र कमालीचं प्रत्युत्तर प्रतीक पाटीलनं दिलं प्रफुल पाटील या खेळाडूला. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि तुम्ही पाहताय अप्पर एज लागली, त्यानंतर मात्र हा झेल कॅरी केला या क्षेत्ररक्षकाने आणि पहिला धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वहाल खरं तर रांजणपाडा या संघाला. हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा, त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा. पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या रांजणपाडा संघाला. 5 या धावसंख्येमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय धनंजय. धनंजय हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. यावेळेस तुम्ही पाहताय हा बॉल शॉर्ट ऑन पूल केलाय ऑन साइड मध्ये मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. खूप चांगला फटका होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं आणि इथे आम्ही 2 धावांची पेनल्टी खरं तर डिक्लेअर करतो वाल संघाला. खरं त्यांचा राखीव खेळाडू विदाऊट टी शर्ट ट्रॅक शूज इथे आलेला आहे, त्याची नोंद घ्या आपण. तर 2 धावांची पेनल्टी ऑलरेडी तुम्हाला लागली याची आपण नोंद घ्या. म्हणजे जर का धावा ज्या होतील त्याच्यामध्ये 2+ केल्या जातील रांजणपाडा टीमच्या धावफलकावरती याची आपण नोंद घ्या. कारण डिसिप्लिन महत्त्वाचं. आता जवळ 11 वाजून गेलेत आणि आपण खूप उशीर केला, त्यामुळे ही पेनल्टी तुमच्या टीमला दिली गेली आहे. चांगली बॅटिंग आता सूर्यकांत आणि एका बाजून धनंजय पाटील या 2 खेळाडूंना करावी लागेल. प्रतीक पाटील पुढे एकदा ओव्हर द विकेट. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा शॉर्ट ऑन पूल करायचा होता आणि इथे मात्र स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये हा फटका खेळून काढलाय. डीप मधला क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचेल उचलेल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी दोन्ही खेळाडूंकडे होता आणि 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण केल्या. या ठिकाणी धनंजय आणि सूर्यकांत या दोन्ही फलंदाजाने 2 धावा आल्या. 2 रन्सच्या मदतीनं संघ पुढे चाललाय. टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती ती म्हणजे 1 गडी बाद 8 धावा. पहिला बॉल बीमर, त्याच्यावरती चौकार आणि त्यानंतर मात्र प्रतीक आता कमबॅक करतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी खरं तर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
इथे परफेक्ट यॉर्कर होता, खोदून काढला बॉलला, ड्राईव्ह केला मिड ऑफच्या दिशेने. बॉल मात्र लॉंग ऑफ रिझनचा क्षेत्ररक्षक अडवतोय आणि त्यानंतर मात्र ओव्हरथ्रो देखील झाला होता. एक सिंगल नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम जो डीप मध्ये आहे, लॉंग ऑफ मध्ये चांगला खेळाडू आणि त्याच्याकडून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत थोडीशी वाढ. रन्स लागल्या स्कोर कार्ड वरती, ते म्हणजे एक गडी बाद 9 धावा. पहिला खेळाडू बाद झाला होता प्रफुल्ल, त्यानंतर आला होता धनंजय. इथे लोवर फुल टॉस आणि यावेळेस तुम्ही आता खरं तर सिली मिड ऑफच्या दिशेने मात्र बॉल गेला आणि त्यानंतर मात्र क्विक सिंगल पूर्ण केली आहे. एका रनच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रांजणपाडा टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती, ती म्हणजे एक गडी बाद 10 धावा. थँक्यू. नटराज क्रिकेट संघाचे अध्यक्ष आदरणीय हेमंतदादा म्हात्रे यांचा आम्ही ते सन्मान घेतो. आमच्या आयोजकांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हेमंतदादा म्हात्रे यांचा आपण इथे सन्मान करावा या व्यासपीठावरती. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय. आकाश घरत अजून एक खरं तर वर्सटाईल खेळाडू या टीमचा. बेन स्टोक या नावानं संबोधणारा खेळाडू, इंग्लंडचा जो खेळाडू, त्याची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली असेल तशाच पद्धतीचा हा खेळाडू आणि जर्सी नंबर देखील सेम आहे आणि अनेक वेळा मात्र या खेळाडूने इम्प्रेस केलं बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. असा आकाश घरत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल पुन्हा एकदा खेळाडू सूर्यकांत मोकल आणि दुसऱ्या बाजूने असेल खरं तर धनंजय पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल इथे बॅकफुटला गेले, इनसाइड आउटचा हा फटका. डीपेक्षा कव्हर रिझनमध्ये बॉल हलक्यात आणि ड्राईव्ह केला, फक्त सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम. खरं पहिला सामना आहे त्यामुळे खेळपट्टीचा रंगरूप कदाचित बहुधा आपल्याला अभ्यास करायला मिळेल या सामन्यामध्ये, कारण हे खेळपट्टी कोणाच्या बाजूला झुकते. कधी कधी पाटा विकेट असली की फलंदाजांना खरं तर योगदान मिळतं, ती फलंदाजाची नंदनवन असतं आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. खरं तर तड अंपायर गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप. आमचे रितेश मडवी, चला आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये एका सदस्याला पाठवा किंवा स्वतः तुम्ही जा, कारण आता गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला. आकाश घरतच्या शैलीवरती आक्षेप घेतला. स्वतः रितेश मैदानाच्या आतमध्ये चालले. ते खूप चांगला खेळाडू. नावा संघ आपण आता पाहतोय अनेक वेळा, नावा 11 नावा आज संघ आपण अनेक वेळा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहतोय. येत्या कालावधीमध्ये तुम्हाला केंद्रीय चषकामध्ये खरं तर अंजूरच्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळताना तुम्हाला बघायला मिळेल. खूप मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील या संघाची गतवर्षी देखील भरीव कामगिरी राहिली होती आणि आज यंदा देखील हा संघ तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि त्या संघाचा एक प्रतिनिधी म्हणून एक खूप चांगलं योगदान देणारा रितेश मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये दाखल झालाय. बॉल तयार पुन्हा एकदा आकाश. इथे डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते आणि इथे मात्र हा ब्लॉक बॉल होता. परफेक्ट यॉर्कर आणि यावेळेस तुम्ही आता बॅटची बॉटम एज घेतली. शॉर्ट फाईनलच्या दिशेने बॉल गेला. कोणतीही रन्स नाही आहे. धावसंख्यामध्ये खरं तर धावसंख्या स्थिरावली तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजे एक गडी बाद 11 धावा. 11 रन्स आहेत स्कोर कार्डवरती. खूप शांत आणि संयमी सुरुवात आणि तुम्ही पाहता एका बाजूनं बहारदार गोलंदाजी आणि यावेळेस हा बॉल देखील निर्धावच्या पद्धतीने फेकला गेला. प्रेशर क्रिएट करतोय खरं तर आकाश मैदानाच्या आतमध्ये रांजणपाडा संघावरती, कारण जेवढे जास्त निर्धाव चेंडू तुम्ही फेकाल तेवढा प्रेशर हा वाढेल फलंदाजांवरती. धनंजय यावेळेस तुम्ही पाहताय खूप वेगळ्या पद्धतीचा फटका त्याला खेळायचा होता. अगदी पॅडमध्ये आलेला हा चेंडू होता आणि इथे मात्र लेग बाईटचा इशाराला पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त रन्स मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या रांजणपाडा टीमला. आज तुम्ही पाहता थोडंसं क्लायमेट मी पाहता दमट होत चाललंय. थोडंसं वातावरण अगदी गरम होत चाललं. हवा विरळ झाली आहे, हवा नाही आहे, कारण हवेचा ओघ जर असता तर धावांचा ओघ देखील तुम्हाला वाढताना पाहायला मिळाला असता. कट केला बॉलला, खरं तर पॉइंटला बीट केला आणि खूप मोठ्या पद्धतीने मात्र हा बॉल चाललाय या ठिकाणी डीपमध्ये आणि यावेळेस मात्र येतो चौकार. तर सन्माननीय खरं तर आमचे डीजीएम साहेब गंडलिंग साहेबांचा पुन्हा एकदा मी इथे आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आमचे घरज साहेब यांचा देखील आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आम्ही या ठिकाणी गोल्डन संघाच्या वतीनं आणि तमाम नावा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. हा चौकार आलाय बॅटिंग करणाऱ्या सूर्यकांत
च्या बॅटमधून इथे मात्र फॉलो केलं होतं फलंदाजाला, परंतु अनऑर्थोडॉक्स टाईपचा हा फटका डीप बॅकवर्ड क्षेत्र निवडलं आणि स्क्वेअर लेगच्या बाजून मात्र बॉल निघून गेला सरळ सीमा पार. लगातार दुसरा चौकार. तर खातापिता ग्रुपच्या वतीनं देखील एक सरप्राईज गिफ्ट आहे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी. खरं तर आमचे खातापिता ग्रुपचे संस्थापक गोट्याभाई यांचा देखील आम्ही आवाज उल्लेख करू. एक डॅशिंग असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीराला या ठिकाणी सरप्राईज गिफ्ट हॅम्पर आहे. त्यांचंही सरचे स्वागत आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील त्या खेळाडूला दिली जाईल. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डमध्ये रन्स लागले गेले, त्यामध्ये 1 गडी बाद 20 धाबा. दुसरं दशक कंप्लीट झालं. 20 रन्स आहेत स्कोअर कार्डवरती. चांगला प्रयत्न मात्र या ठिकाणी आकाशनं केला कमबॅक करण्याचा. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये घनश्याम. तर सन्माननीय गोट्याभाई आपण देखील या व्यासपीठावरती आपलंही सरचे स्वागत. त्यांना विनंती आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर घनश्याम तिसऱ्या षटकामध्ये, चला प्लीज थोडं स्पीडअप करा. जीत कुठं आहे? घनश्याम रॅटम राऊंड विकेट. हा फटका तुम्ही पाहता या ठिकाणी सेफ लँडिंग झालाय, तिथे कोणी नाही. आता अशा ठिकाणी निर्जनस्तरी हा बॉल पडला आणि त्यानंतर मग प्रतीकचं खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याने स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो केला होता, परंतु 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण केल्या. पुढची लढत असेल शेलगर आणि गावदेवी नावा या 2 संघांमध्ये ही लढत असेल. तर पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. शेलगर आणि गावदेवी नावा या दोन्ही कॅप्टनला मी खरं तर मिड इनिंगमध्ये इथे आमंत्रित करणार आहोत टॉससाठी. चांगली फटकेबाजी आता मैदानामध्ये चालली धनंजय आणि सूर्यकांत या दोन्ही खेळाडूकडून. यावेळेस हा बॉल अँगल क्रिएट केला आणि अगदी उजव्या यष्टीच्या समोरून बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. प्रेशर आता हळूहळू खरं तर वाढत चाललाय यावेळेस रांजणपाडा संघामध्ये. जयमान क्रिकेट संघ रांजणपाडा आणि एका बाजूनं न्यू यंगस्टार वहाळ हे 2 संघ आहेत. त्या 2 संघांमध्ये मात्र ही लढत. आणि 3 डान्सिंग डाऊन द विकेट. प्रेशर वाढला होता धनंजय वर, त्याने प्रेशरमध्ये त्याने विकेट गमावला. एज लागली, यष्टीरक्षकानं झेल कॅरी केला आणि तदनंतर मात्र हा दुसरा धक्का बसला, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या जयमान रांजणपाडा या टीमला. ते आपण देखील रेडी राहायचा पुढच्या मॅचसाठी. घनश्यामचं हे षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला 22 रन्स आहेत स्कोअर कार्डवरती. गडी बाद झाले 2. चांगला एफर्ट यावेळेस लावलाय यंगस्टार वहाळ या टीमनं. अगदी आपल्या जवळच्या पंचकृषीमधील हे दोन्ही संघांमध्ये ही लढत. इथे हा फटका तुम्ही पाहताय पुन्हा एकदा शॉर्टक्सचा कव्हरच्या भरून खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र सूर्यकांत मोकल या खेळाडूंना नकार दिला. सूर्यकांत मोकल मात्र आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 3 सिंगल आले आणि 3 सिंगलच्या मदतीनं त्याने मात्र 11 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या टीमला दिलंय. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. खूप शांत आणि संयमी खेळ मैदानामध्ये चाललाय. हा फुल रेंजचा बॉल होता. पुन्हा एकदा मिडऑफला क्लिअर करायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय खरं तर त्यांना प्रॅक्टिसची गरज आहे, कारण त्यांचा बॉडी बॅलन्स अक्षरशः गमावला होता. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स हा कमी पाहायला मिळाला. त्यामुळे मात्र हा झेल जमिनीला दान झाला आणि तदनंतर मात्र
एक रन्स मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या जर्मन रांजणपाडा टीमला. पहिला दिवस स्पर्धेचा आणि पहिला सामना आपण इथे एन्जॉय करतो दोन संघांमध्ये ही लढत. संडे असर खरं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, बॉलिंग ऍक्शन घनश्यामची भरपूर चांगली आहे. तो ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करतोय, रूम क्रिएट करून देत नाहीये खरं तर खेळाडूंना. 3 षटकं संपली. आता पाणी घेऊन प्लीज मैदानामध्ये दोन्ही राखीव खेळाडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर्मन रांजणपाडा टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 2 गडी बाद 24 धाबा. मॅन ऑफ द मॅच साठी एक सरप्राईज गिफ्ट आहे. खरं तर गिफ्ट हॅम्पर आहे. खातापिता ग्रुप यांच्यातर्फे अध्यक्ष विजेंद्र गणेश पाटील आणि त्यानंतर स्वर्गीय शकुंतला आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मिन्नात आत्माराम पाटील यांच्यातर्फे सामनावीराची ट्रॉफी खरं तर आम्हाला उपलब्ध झाली आहे. श्री विक्रांत जयवंत भोईर यांच्यातर्फे सामनावीरासाठी टी शर्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण विधानसभा उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देखील उपलब्ध झाली आहे. म्हणजे 3 पारितोषिक आहेत. एक गिफ्ट हॅम्पर असेल खरं तर खातापिता ग्रुपकडून, त्यानंतर सामनावीराची ट्रॉफी आणि त्यानंतर असेल टी शर्ट्स. खरं तर आपण पाहतोय आमचे विक्रांत जयवंत भोईर यांच्या तर्फे मात्र हे टी शर्ट असेल आणि अनेक अशा पारितोषिकं तुम्ही पाहताय. आज खेळाडू देऊन त्यांचा गौरव केला जाईल. क्रिस्टल ट्रॉफीज खरं तर तुम्ही पाहता आमच्या मंचकासमोर आहेत. प्रथम द्वितीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी क्रिस्टल ट्रॉफी, अगदी आकर्षित करणारी ही ट्रॉफी. आणि ही ट्रॉफी तुम्हाला उचलण्यासाठी इथे घाम गाळावा लागेल, भरपूर संघर्ष करावा लागेल. पहिला सामना 2 संघांमध्ये आपण पाहतोय टॉस जिंकला होता. वाहा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत 3 षटकामध्ये 24 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. कुमार परिधी राजेश भोईर यांच्यातर्फे बेस्ट फिल्डरसाठी ब्रँडेड शूज दिले जातील. अनेक असे आमचे सर्व स्पॉन्सर्स त्यांचं खूप मोठं योगदान. तर 3 षटकं संपली आणि 24 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज रुशाल घरत. खरं तर उंच देहबोली असणारा हा खेळाडू, बॉडी लँग्वेज त्याची पाहिली तर भरपूर हाईट आहे आणि अशा गोलंदाजांकडून आपण जास्तीत जास्त शॉट ऑफ प्लेचे चेंडू अपेक्षित करूया. कारण आपण पाहिला खरं तर शाहीन आफ्रिदी जो पाकिस्तानचा बॉलर्स होता त्याने मात्र खरं तर वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारतीय संघाला अक्षरशः संघर्ष करावाच भाग पडला होता. त्याची बॉडी लँग्वेज खूप चांगली होती, पेस चांगला होता. जो पहिला षटकार लगावेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल ऋषभ ठाकूर यांच्याकडून. बघा पारितोषिकांची खैरात. खरं तर नावं म्हटलं की बक्षीस तुम्हाला नेहमीच बघायला मिळतील, पाहायला मिळतील. आणि आज जो पहिला षटकार लगावेल फलंदाज जो कोणताही खेळाडू असेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल ऋषभ ठाकूर यांच्याकडून. खरं तर हे मोटिवेशन गरजेचं आहे. जर का तुम्ही प्रोत्साहित केलं खेळाडूंना तर ते देखील आपला चांगला खेळ दाखवतील. आणि आज मात्र त्यांच्यासाठी धावा देखील महत्त्वाच्या आहेत. चांगली इनिंग साकारत असताना सूर्यकांतसाठी हा बॉल खरं तर डाऊन राहिला आणि खरं तर बॅटची एज लागली. आणि बघा खेळाडू वृत्ती किती चांगली दाखवली आहे सूर्यकांत. एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. पंचांचा निर्णय येण्या अगोदर त्याने मैदान सोडलंय. हे खऱ्या त्यानं खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं. आणि इथे मात्र सूर्यकांत मोकल हा खेळाडू बाद झालाय. हा तिसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या जर्मन रांजणपाडा टीमला. धावसंख्येचा विचार केला 25 धावा स्कोर कार्डवर, 26 धावा आहेत माफी, 26 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रितेश पाटील. कुमारी परिधी राजेश भोईर यांच्यातर्फे बेस्ट फिल्डरसाठी ब्रँडेड शूज. त्यानंतर श्री जितेंद्र दामोदर म्हात्रे माजी सरपंच यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल उपलब्ध झाली. आणि इथे मात्र हा मोठा फटका, कदाचित या स्पर्धेमधला या इनिंग मधला पहिला षटकार आलाय. खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये.
प्रितेश पाटील एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी आणि ऋषभ ठाकूर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलंय प्रितेश पाटील या खेळाडूला. ऋषभ ठाकूर यांनी खरं तर हे पारितोषिक जमा देखील केलं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. प्रितेशसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलं. पहिला षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. इथे खोलात टाकलेला बॉल होता आणि तुम्ही पाहता कमबॅक करतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा रुशल गरत. चांगली बॉडी लँग्वेज, खूप चांगली बॉलिंग ॲक्शन. पुढच्या सामन्यासाठी मी इथे इन्व्हाइट करेन दोन्ही संघ शेलगर आणि गावदेवी नाबा कॅप्टन्सना इन्व्हाइट करेन. आपण प्लीज टॉससाठी या, कारण आता हा चौथा षटक इथे मार्गस्थ आहे. पुढच्या षटकानंतर आपण मिड इनिंगमध्ये लगेच टॉस करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. कारण आज प्रत्येक सामने हे 5 षटकांचे आहेत पहिल्या फेरीतील. त्यानंतर मात्र वेळेनुसार मात्र षटकामध्ये कपात केली जाईल. आयोजकांकडून इथे हा फटका फसला. खरं तर मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र हा झेलबाद झाला खेळाडू. या स्पर्धेमध्ये तिसरा झेल पकडलाय आकाश गरतनं. अजून एक धक्का बसला तो म्हणजे जहरमान रांजणपाडा या टीमला. विकेट ची परजड शेखर पाटील मधल्या फळीतील अजून एक अनुभवी खेळाडू या टीमचा. 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेला आणि एका बाजून असेल स्ट्राईक एंडवरती विनायक पाटील. विनायक आणि शेखर हे दोन मधल्या फळीतील खरं तर अतिशय आक्रमक असे हे फलंदाज आहेत. या दोन्ही फलंदाजांना मात्र तर संघाचा कोसळता डाव सावरावा लागेल आणि स्ट्राईक रेट हा वाढवावा लागेल. रनिंग खरं तर रन ची क्षमता ही थोडीशी वाढवावी लागेल, कारण धावा जर का वाढल्या तर कॉन्फिडन्स लेवल हा वाढेल. इथे मात्र बॅक टू द बॉलर खेळले, कोणती रन्स नाही या बॉलवर. त्यांनी चौथ्या षटकाचा देखील खेळ संपला. 4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 32 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती बॅटिंग करत असताना जहरमान रांजणपाडा टीमच्या माध्यमातून. धावा तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती 32 धावा. आता येणारे हे निर्णायक षटक असेल. जर का ही सरासरी कायम राहिली तर किमान 40 ते 45 रन्स तुम्हाला खरं तर पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. आणि एका बाजूनं स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जर का आक्रमण केलं मैदानामध्ये शेखर पाटील आणि विनायक पाटील तर हे टार्गेट थोडंसं वाढेल. आणि इथून मात्र तुम्ही पाहता घनश्याम गोलंदाजी मार्गमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान कामगिरी करणारा हा खेळाडू. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत आणि इथे मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बीट केलं. बॉल मात्र त्याला डीपमध्ये आउटफील्ड भरपूर चांगल्या मैदानाची. बॉलला थांबवता येईल का प्रयत्न केले आणि त्यानंतर मात्र 3 धावा देखील कंप्लीट झाल्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 3 धावा आल्या पहिल्या चेंडूवरती आणि 3 धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 4 गडी बाद 35 धावा, 3 रन्स कंप्लीट केल्या. आणि तुम्ही पाहता या ठिकाणी 35 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. पुढच्या लढतीसाठी आपण पाहतो शेलकर आणि गावदेवी नाबा कॅप्टन्स प्लीज आपण या टॉससाठी मी विनंती करतो. एका बाजून असेल खरं तर ते पाहता शेलकर आणि दुसऱ्या बाजूला असेल गावदेवी नाबा अशी ही लढत. दोन्ही खरं तर याच परिसरातील संघ आणि त्यांचा खेळ आपण सातत्याने एकमेकांसमोर खेळताना त्यांना पाहिलंय, त्यामुळे ही रंगत देखील तेवढीच चुरशीची असेल यातील मात्र शंका नसणार आहे. हा फटका विनायकचा खरं तर एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चाललाय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट आणि या 2 रन्स मात्र या बॉलवरती मिळतील. त्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या जहरमान रांजणपाडा टीमला आदरणीय माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे साहेबांच्या बॅनर हिटला जर का एखादा खरं तर बॅनर हिट करेल त्याला मात्र आमचे मित्र जीत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे प्रत्येक 5 दिवसासाठी हे पारितोषिकाचं प्रत्येक खेळाडूला तुम्ही डायरेक्ट बॅनर हिट केलं तर तुम्हाला 500 रुपये मिळतील, याची आपण नोंद घ्या. चांगला संघर्ष, चांगलं बॅटल मैदानामध्ये. यावेळेस देखील ऑन साईडमध्ये उडवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र
मेरिटनुसार तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल आणि फुटवर्कचा वापर देखील करावा लागेल. आतापर्यंत 3 चेंडू फेकले आणि 3 चेंडूमध्ये घनश्यामनं धावा खर्च केल्या 5 आणि धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकावरती आहेत त्यामुळे 4 गडी बाद 37 धावा. लेफ्टेड ड्राईव्ह हा फटका भरपूर चांगला आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि या इनिंग मधला हा दुसरा षटकार आलाय विनायक पाटीलच्या बॅटमधून बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान रांजणपाडा टीमला. तर याच्यानंतर खऱ्या अर्थानं मान्यवरांचं इथे शुभागमन झालं. शेलगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक आणि उत्कृष्ट खेळाडू सचिन शेट यांना विनंती करतो की यावं व्यासपीठावरती आपल्याला इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आमंत्रित केलं जातं. यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 43 रन्स तुम्ही पाहता स्कोअर कार्डमध्ये लागल्या गेल्या. सचिन शेट यांना विनंती आपली आहे आपण या खरं तर उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आणि त्याचबरोबर एक खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणून एक वेगळी ओळख आहे त्यांची आणि सातत्याने खूप मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं. इथे हा फटका चांगला होता फुटवर्क चा वापर केला होता. पुन्हा एकदा ऑन साइडमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. पहिली रन्स खूप वेगाने कंप्लीट केली दुसऱ्या धाब्यासाठी नकार दिलाय शेखर पाटीलनं आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 44 गडी बाद झाले 4 आणि हा नेल्सन फिगर 4 गडी बाद 44. मनीष गरत नावा टीम चे कॅप्टन गावदेवी नावा संघाचे कॅप्टन इथे अवेलेबल झालेले आहेत. मी खरं तर शेलगर टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो आपण देखील या व्यासपीठावरती. टॉस केला जाईल इथे देखील हा फटका फसला लिडिंग एज लागली त्यानंतर मात्र बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आम्ही प्रेडिक्शन केलं होतं किमान 40 ते 45च्या रेंजमध्ये पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला धावा पाहायला मिळतील. आता इथे 44 धावा आल्या. आता येणारे 5 षटक असतील खरं तर प्लस 2 रनची पॅनल्टी अशा एकूण 46 धावा असतील. त्यामुळे येणारे 5 षटक येणारे 30 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल ती म्हणजे यंगस्टार वहाळ या टीमला. तर शुभेच्छा असे दोन्ही टीमला. एका बाजूने जय हनुमान रांजणपाडा टीमला देखील शुभेच्छा. तर आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया. पुढची लढत असेल गावदेवी नावा विपक्ष शेलगर या 2 संघांमध्ये. सन्माननीय सचिन शेट यांचं इथे शुभागमन झालंय खूप चांगले खेळाडू. तर आपण जाऊया पुढच्या खरं तर इनिंगमध्ये आपण ऐकूया पुढचा आवाज आमचे रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर यांना. थँक्यू रोशन. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. सन्माननीय संजय ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर संजय ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शेलगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा दमदार क्रिकेट खेळाडू आणि एक दमदार नेतृत्व राहिले ते अर्थातच सचिन शेट गरज यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. इन ॲक्शन मध्ये सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर वाल संघाचा विचार केला तर समीर पाटील देखील सरपंच आहेत ते देखील दमदार योगदान सातत्याने देत असतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. तत्पूर्वी इथे सचिन गरज साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावा आयोजित ही स्पर्धा तुम्ही खऱ्या अर्थाने एन्जॉय करता आणि आजच्या दिवसातील ही पहिली लढत आणि या स्पर्धेचा पहिला दिवस खऱ्या अर्थाने यंदाचा विषय केला तर विचार केला तर रोशन गोल्डन स्पोर्ट क्लब नावाला हा मान मिळाला आणि काही दमदार सोहळा तुम्हाला खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळतंय. पहिली लढत टॉस जिंकला होता तो अर्थातच न्यू यंगस्टर वाल टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती एकूण 44 लागल्या होत्या. 2 पॅनल्टीच्या धावा आणि एकूण 46 धावा 47 धावांचं टार्गेट. तर इथे टास्क केला जाईल दोन्ही संघांमध्ये. तोपर्यंत मॅच स्टार्ट होण्या अगोदर आपण जाऊया रोशन पाटील तारा यांच्याकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. गावदेवी नावा आणि शेलगर या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. मनीष आणि आमच्या बाजूनं शेलगर टीमचे कॅप्टन देखील इथे अवेलेबल आहेत. हा टॉस अतिशय निर्णायक असेल. 2 संघ आहेत आणि हा दुसरा सामना आहे. आदरणीय जितेंद्र म्हात्रे साहेब आमचे पंचाच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावा आणि गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावा हेड अँड टेल TNH अशी 2 सांकेतिक चिन्ह आहेत. ज्याच्या बाजूने लागेल तो असेल टॉस का बॉस. तर या आपण चंद्रदादा आपण देखील या व्यासपीठावरती संजयदादा ठाकूर आपण देखील या. टॉस केला जातो आणि टॉस लागलाय
टेल. तर मनीष तुझ्या बाजून टॉसला मान्यवरांचा आभार. मनीष थोडा थांबायचं प्लीज. मनीष निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आज खरं तर घरच्या मैदानामध्ये खेळताय आणि समोर शेलगर संघ आहे, काय स्ट्रॅटेजी असेल या टीमच्या अगेन्स्ट? आम्ही 60 ते 65 धावा काढण्याचा प्रयत्न करू, कारण की शेलगड 50 धावा रोखण्या प्रयत्न करू आणि ती शेलगड टीम बॉलवर आमच्या गावात चांगलाच खेळ करतो. आणि समोर सचिन शेट यांचा खरं तर 2-3 सिनियर क्रिकेटर त्यांच्या टीममध्ये आहेत. काय म्हणजे त्यांच्या कशा पद्धतीने तुमचे बॉलर्स असतील त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील? आमच्यात हात सिनियर प्लेयर पण आहेत आणि आमची बॉलिंग पण थोडी चांगली आहे. प्रयत्न करू 50 ते 55 मध्ये थांबायचा. आणि शेवटचा प्रश्न, या वर्षीचा हा मान मिळाला गोल्डन संघाला, या स्पर्धेबद्दल या आयोजनामध्ये काय असेल? आयोजन तर खूप चांगला केलं आहे आणि विकेट पण खूपच चांगली केलेली आहे. आणि थँक्यू मनीष, तुला शुभेच्छा या मॅचसाठी. तर टॉस तुम्ही गमावला, जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नाही, तेवढं टॉस काय मॅटर नाही करत. हरलो जिंकलो असतो तरी फलंदाजी घेतली असती, त्याच्यात एवढा विषय नाही. तर हा एक कॉन्फिडन्स शेलगर संघाचा. आता तुम्हाला बॅटिंग करायचे पहिल्या सत्रामध्ये, किती रन्स तुम्ही पहिल्या सत्रामध्ये सेट कराल? 5 ओव्हरीचा सामना आहे, म्हणजे 60-65च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू. आज खरं तर आपण पाहतो मोठमोठी स्पर्धा नावा 11 नावा म्हणजे गावाचा एक संघ असतो, परंतु या स्पर्धेमध्ये विविध संघ तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे थोडासा त्यांचा संघ कमकुवत देखील जाणवेल. त्यांच्या अगेन्स्ट कोणत्या खेळाडूवर तुम्ही टार्गेट कराल? टार्गेट नाही, आम्हाला दरवर्षी आम्ही मॅचला येतो, नावा संघच लागतो आम्हाला. गोल्डन अजून काही नटराज वगैरे तेच लागतात दरवर्षी, आणि दरवर्षी आम्ही एकतरी मॅच जिंकतो त्यांच्या विरुद्ध. तर हे होते संघ नायक, बेस्ट ऑफ लक. तर त्यांनी देखील सांगितलं पुढच्या वर्षी आम्हाला वेगळा संघ लावा, कारण दरवर्षी नावा संघ असतो. तर टॉस लागला होता गावदेवी नावा टीमच्या बाजून, त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तोपर्यंत आपण जाऊया पहिल्या सामन्याकडे. ऐकूया पुढचा आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर. थँक्यू रोशन. आई तुळजा भवानीचा भक्त तो, आई जिजाऊचा लेख तो, रयतेचा विश्वासू राजा तो, साऱ्या राजियांचा राजा तो. तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी सन्माननीय सचिन शेठ घरत यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाची देणगी खऱ्या अर्थाने देण्यात आली. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि जाऊया मैचच्या दिशेने. चलते मैच की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं, जहां पर गोल्डन स्पोर्ट्स क्लब आयोजित नावा का यह दमदार सुहाना सफर आपको नजर आता हुआ. पहले सत्र में रन बने थे 46 और 47 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए मैदान के ऊपर यहां पर जोड़ी आती हुई घनश्याम फिर से एक बार घुटने के बल पर खेलने की कोशिश की थी. और ये जो खिलाड़ी है वो बिल्कुल नन्ना मुन्ना जादूगर है. ये छोटी हाइट बड़ी फाइट जिसे कहा जाता है, और ये आक्रामक बल्लेबाजी के लिए हमेशा जाना जाता है, लेकिन गेंदबाजी उतनी ही ताकतवर जानी जाती है. वही सोचना होगा रंजनपाड़ा 11 टीम को कि जहां पर यंगस्टर वाइल्ड टीम ने दमदार गेंदबाजी की है, अगर उनकी भी रंजनपाड़ा टीम की गेंदबाजी अगर ताकतवर हो पाती है तो शायद इस मुकाबले में अपनी ताकत जमा सकती है. ऑन साइड में हवा जब शाम के समय में जब जोर से होती है तो बल्लेबाजों को बेनिफिट होती है, लेकिन इस बार ग्राउंड शॉट एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद जाती हुई आउटफील्ड फास्ट है और गेंद जाती हुई घनश्याम के बल्ले से सीमा पार. शुरुआत करते हुए 4 रनों के साथ 4 रन. तारखेला महाशिवरात्रीचा खऱ्या अर्थानं शिवजल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल आणि भरपूर नवीन नवीन रंग जमलेले. त्याच्यानंतर आपल्या पत्नीसोबत सातत्याने या शिवरात्री निमित्त भरपूर भाविक सातत्याने येत असतात घारापुरी. आणि मागच्याच या रविवारी झाली होती घारापुरी विरुद्ध 40+ नावे या 2 संघांमध्ये लढत झाली होती सेमीफायनल, आणि मात्र नावे संघानं तो सामना जिंकला होता. गेंदबाज फिर से एक बार तैयार. हाफ ट्रैकर की बॉल पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश, हवा में है भरपूर गेंद, लेकिन देखेंगे रोकने में कामयाब हो पाते हैं या नहीं. आखिरकार अंतिम क्षणों में बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई, लेकिन तब तक बल्लेबाज 3 रन यहां पर चुराते हुए, और 3 रनों की मदद से न्यू यंगस्टर वाइल्ड टीम का स्कोर है यहां पर 7 रनों के ऊपर. क्या बढ़िया यहां पर शुरुआत देते हुए अपने टीम के लिए. आज तो गेंदबाजी का स्तर भी काफी बढ़िया रहा घनश्याम का. घनश्याम ने 2 ओवर फेंके, और 2 ओवर में बात करेंगे इस गेंदबाज ने टोटल 16 रन खर्च किए, और 3 बड़ी महत्वपूर्ण सफलता इस गेंदबाज के नाम पर. और बल्लेबाजी करते हुए शुरुआती ओवर्स में 3 गेंदें खेली है और 7 रनों का योगदान अपने टीम के लिए यहां पर देते हुए. राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज है
प्रीतेश पाटिल पावर प्ले का ओवर यहां पर फेंक रहे हैं। और पावर प्ले की जब भी हम बात करते हैं ना तो आपको लेके साथ गेंदबाजी करनी पड़ती है। ये इंपॉर्टेंट विकेट बन सकता है, ये बड़ा खिलाड़ी है और ये खिलाड़ी को जीवन दान देना है, यानी कि ये मैच जल्दी समाप्त होने के कगार पर है। और विनायक पाटिल से ये गलती होती हुई, क्योंकि ये खिलाड़ी ऐसे है प्रतीक पाटिल जो बड़े बड़े लंबे छक्के मारने में हमेशा माहिर जाना जाता है और इसे न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम का कैरन पोलार्ड कहा जाता है। और इसी खिलाड़ी को आपने जीवन दान दिया, ये बहुत बड़ी गलती आपके खिलाड़ी के माध्यम से नजर आती हुई। चलिए, लो स्कोर के मैच में आखिरकार गेंदबाज करे भी तो क्या करे। अगर इस तरीके की खराब फील्डिंग आपके सामने हो जाए तो निश्चित तौर पर आपके ऊपर थोड़ा सा प्रेशर जरूर होता है। ये गेंद बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश जरूर की थी, तर जास्त लागलं असेल तर पाणी घेऊन जा मैदानात लगेच। इट्स सेफ, नक्कीच इथे भरपूर सुरक्षित आहेत खिलाडू। जबरदस्त यहां पर गेंद फेंकी थी गेंदबाज ने और पूरी तरीके से यहां पर बल्लेबाज घनश्याम को थोड़ा सा बीट करते हुए डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। प्रति ओवर की बात करेंगे तो लगभग देखा जाएगा 9.5 से रन रेट से यहां पर वो रन बनाने होंगे प्रति ओवर। लेकिन जिस तरीके से ये गेंदबाजी हो रही है, अब तक तो 5 गेंदों में सिर्फ 8 रन दिए हैं, यानी कि बढ़िया पहले पावर प्ले के सत्र में गेंदबाजी यहां पर प्रीतेश पाटिल करते हुए। ये फुल टॉस बॉल थी, अपील हुई है और इस अपील को अंपायर ने जरूर उछला है और मिडल स्टंप पर जाती हुई गेंद LBW का पहला शिकार अंतिम गेंद के ऊपर मिला प्रीतेश को। और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम संपूर्ण या स्पर्धेचा विचार केलात तर या स्पर्धेसाठी शकुंतला आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मिन्नात आत्माराम पाटील यांच्या वतीनं सामनावीराचं पारितोषिक इथे पुरस्कृत केलं गेलं। त्याच्यानंतर विक्रांत जयवंत भोईर यांच्यातर्फे सामनावीरासाठी टी शर्ट्स ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण विधानसभा उपाध्यक्ष। त्याच्यानंतर कुमारी परिधी राजेश भोईर यांच्या वतीनं बेस्ट फिल्डरसाठी ब्रँडेड शूज आम्हाला पुरस्कृत केले गेले, त्यांचंही सहर्ष स्वागत। श्री जितेंद्र दामोदर म्हात्रे साहेब माजी सरपंच यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल दिली गेली। आणि सर्वात महत्त्वाचं असतं की जेव्हा जेव्हा नावेच्या मैदानावरती स्पर्धा होत असते तेव्हा तेव्हा मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला खाता पिता ग्रुप तर्फे गिफ्ट हॅम्पर अर्थात अध्यक्ष विजेंद्र पाटील, गोट्याबाई, बाब्याबाई, त्याच्यानंतर भूषण भोईर या खाता पिता ग्रुपच्या माध्यमातून हे गिफ्ट हॅम्पर तुम्हाला पाहायला मिळेल। आणि भूषण भोईर यांचा विचार केला तर अल्टीपल्टी होऊन षटकार आणि नुकताच नावेखाडीची स्पर्धा गाजवली, तब्बल 105 धाबा या खेळाडूंनी त्या स्पर्धेमध्ये बनवून मॅन ऑफ द सिरीज मालिका विरोधात 5,000 रुपये रोख रक्कम देऊन त्या खेळाडूला गौरवण्यात आलं होतं। आणि नावे गावदेवी नटराज 11 नावे संघ त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत होता। ये जो गलतियां है ना, ये बहुत बड़ी गलतियां हो रही है। आपको 2 बार ये मौके मिले हैं और इन दोनों मौके का फायदा नहीं उठा पाए। यानी कि एक तरफ थोड़ा सा रोशन ने भी कहा था कि जब न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम फील्डिंग कर रही थी पहले सत्र में, तब भी उनसे भी थोड़ी सी गलतियां हुई, कैचेस छूटे, यानी कि प्रैक्टिस का थोड़ा सा अभाव कम हो रहा है इन खिलाड़ियों में। और मेरे ख्याल से ये जो कैच छूटा है ना शेखर के गेंदबाजी के ऊपर, ये फिर से एक बार बड़ा जीवनदान, यानी कि आप प्रतीक को आउट लेने का काम करते हैं ना तो काम आपके लिए बहुत अच्छा बन जाता है। लेकिन यहां पर देखिए और एक जीवनदान मिलता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। अब लेफ्ट हैंड बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए बल्लेबाजी के लिए सुजल खरत अच्छे बल्लेबाज है, सोच अच्छी दिखाई न्यू यंगस्टर 11 वर्ल्ड टीम के कप्तान ने कि जल्दी लेफ्ट हैंड बल्लेबाज को प्रमोट किया, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज हमेशा ताकतवर जाने जाते हैं और यहां पर उसी के बदौलत लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन शायद मैदान के अंदर रखने की बिल्कुल यहां पर कोशिश करते हुए गेंदबाज तैयार। ये अच्छा शॉट है ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर है वहां पर मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन तो आसानी के साथ पूरा होता हुआ। और ये लीजिए ये खराब फील्डिंग, ये मौका बनेगा, ये गलतियां हो रही है फील्डिंग में। अब तक यहां पर टीम रांझनपाड़ा की ओर से और इस गेंद के ऊपर रन मिलेंगे टोटल 5 रन। तर मनीष गावदेवी नावेचे आणि धीरेंद्र या दोघांना आम्ही विनंती करतो की आपण कमिटी मेंबरशी संपर्क साधा। इथे तुम्हाला इथे बोलवलं जाते, मनीष आणि या धीरेंद्र दोघांना विनंती असेल की आपण यावा। तो बिल्कुल यहाँ पर 5 रन एक्स्ट्रा मिलेंगे और साथ साथ स्ट्राइक भी बिल्कुल यहाँ पर चेंज होगी।
अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहुंचते हुए प्रतीक। कुल मिलाकर रन संख्या बनी है 5 रनों की मदद से 14 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 47 रनों का टारगेट है और बिल्कुल यहां पर देखा जाएगा 44 बने थे, 2 रनों की पेनल्टी मिली है और यानी कि कुल मिलाकर अब गेंदें बची है टोटल 22 और जीतने के लिए 33 रनों की अभी भी आवश्यकता है। यानी कि मैच थोड़ा सा फंसा हुआ है लेकिन फील्डिंग में अभी भी सुधार लाना बहुत जरूरी होगा रंजनपाड़ा 11 टीम को। ये लाइन अच्छी है, जबरदस्त यॉर्कर गेंद यहां पर देखने को मिली और बिल्कुल यहां पर बल्लेबाज पूरी तरीके से बीट होते हुए आज तीसरी मर्तबा बल्लेबाज को परेशानी में डाला है रंजनपाड़ा टीम के गेंदबाजों ने। तो यह उनका तगड़ा परफॉर्मेंस कहूंगा मैं, गेंदबाजी का स्तर जो है, क्योंकि कहते हैं खुद को सोने के सिक्के जैसे बनाए, जो कभी नाली में भी गिर जाए ना तो उसकी कीमत कभी कम नहीं होती। वाह, लाजवाब गेंदबाजी, गुडलैंड स्पॉट पर पिक किया था, डॉट बॉल की लगातार यहां पर समाप्ति होती हुई आज थोड़े से विचलित नजर आ रहे हैं और ये मैं कहूंगा ये बहुत बड़ी भाग्य की बात है कि आज आप प्रतीक जैसे बल्लेबाज को रोकने में कामयाब हुए। 2 मर्तबा मौके भी बने थे, मौके उठाए नहीं लेकिन शांत रखा है अभी तक इस बल्लेबाज को, ये अच्छी बात है रंजनपाड़ा 11 टीम को। 14 रन, 4 गेंदें अभी तक फेंकी और 6 रन खर्च करते हुए। ये भी मौका है, हवा में है, फील्डर आएंगे गेंद के नीचे। ओ कमाल की कैच, 2 आसान से कैच गवाए थे लेकिन इस बार डिफिकल्ट कैच था और ये कैच पकड़ने में कामयाब हुआ फील्डर वहां पर मनीष पाटिल। क्या बढ़िया फील्डिंग और ये लगता हुआ न्यू यंगस्टर वार्ड टीम को दूसरा बड़ा झटका। 2 मौके मिले थे लेकिन तीसरी बार नहीं बचा पाए। बिग विकेट, प्रतीक बैक टू द पैविलियन। बिल्कुल, थैंक यू। मंच पर आप देख सकते हैं हमारे किशोर चौगुले साहब, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। जब भी मुकाबले खेले जाते हैं हमेशा दमदार योगदान रहता है और निश्चित तौर पर वैष्णव भोईर के काफी करीबी का खिलाड़ी का अगर खिलाड़ी की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर वैष्णव को ज्यादा होप्स देते हैं और लंबे कद के गेंदबाज है जोफ्रा आर्चर और उनके ससुर जी शायद, निश्चित तौर पर उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं क्योंकि वैष्णव की अगर चर्चा करेंगे भूषण भोईर, जॉन्टी, मनीष, जो बड़ा कारनामा किया है रोशन इस टीम ने, इन्फॉर्म टीम वाकलन टीम को परास्त किया, उसके बाद तो गोरसई भी जो अनबीटल टीम है और उस टीम को भी परास्त किया मनीष की दमदार बल्लेबाजी की वजह से और अंतिम मुकाबले में चेंज द गेम वडोली टीम को परास्त किया। यानी कि नाबाब बैक इन अटैक अब फॉर्म में नजर आ रही है, अच्छा संकेत यहां पर नजर आता हुआ। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज तैयार, शेखर पाटिल की ये पहली गेंद पूरी तरीके से जड़ में फेंकने का प्रयास किया था, स्क्वायर लेग के रीजन में गेंद जाते हुए फील्डिंग अच्छी हुई है, थ्रो भी अच्छा है, मौका बनेगा। ये तीसरा विकेट गिरता हुआ, क्या मैच में वापसी होती हुई रंजनपाड़ा टीम के गेंदबाजों की ओर से और इसी के साथ ओवर नंबर दूसरा भी हुआ कंप्लीट। यानी कि 2 मैंडेटरी पावर प्ले के ओवर समाप्त हो चुके हैं और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर रन संख्या पहुंची बनी है 7.50 की औसत से 3 विकेट के नुकसान के ऊपर 15 रन। जीतने के लिए अब बात करेंगे, 18 गेंदें बची है और 32 रनों की आवश्यकता। थैंक यू। चलिए अब 18 गेंदों में जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता है। स्क्रीन के ऊपर आपको जरूर स्टार टेनिस क्रिकेट के माध्यम से ये रन आपको टारगेट तो आपको 46 का दिख रहा, 45 का दिख रहा है, लेकिन 2 रनों की पेनल्टी इसमें वो ऐड की गई है स्कोरर के माध्यम से। लेकिन अब बात करेंगे, रन संख्या बनी है 15। अब जीत के लिए रन चाहिए टोटल 32 रनों की आवश्यकता है। स्क्रीन के ऊपर आपको 18 गेंदों में 30 दिख रहे हैं लेकिन 2 रन पेनल्टी के हैं और ये रन कहीं ना कहीं अब महंगे ना साबित हो जाए, ये भी बहुत बड़ी उपलब्धि होगी। तो देखेंगे 18 गेंदों में चाहिए 32 की दूरी। आकाश है बल्लेबाजी के ऊपर, जिस आकाश ने उल्वेनोड प्रीमियर लीग में क्या दमदार परफॉर्मेंस दिया था, जिस आकाश ने अपने ग्रामीण टूर्नामेंट खेलते हुए सिद्धिविना न्यू यंगस्टर वाइल्ड टीम की ओर से क्या दमदार परफॉर्मेंस दिया था, वही खिलाड़ी अब खेलने के लिए स्ट्राइकर एंड पर आते हुए। अब तक उनके बल्लेबाजी का विचार करेंगे, सिर्फ एक ही गेंद का सामना किया है और 1 रन बनाकर नाबाद बल्लेबाजी करते हुए दुविधा में है थोड़ी सी न्यू यंगस्टर 11 वाइल्ड टीम। रोशन, ऐसे हालातों में अगर रंजनपाड़ा टीम के गेंदबाज इस खिलाड़ी का विकेट घेरने में कामयाब हो पाते हैं
तो मैं कहूंगा 60% ये मुकाबला उनके पकड़ में आ जाएगा, लेकिन इतना सहज होगा कि यहाँ पर आकाश का विकेट लेने में कामयाब दे पाएंगे। और आकाश इतनी आसानी से हार मानने वाले नहीं है। फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है, बड़ा शॉट स्क्वायर लेके ऊपर से गेंद जाती हुई, अंपायर का इशारा, बिग 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 हिट। क्या बात है, क्या बड़ा स्ट्रोक यहाँ पर। फुल टॉस बॉल थी जिस गेंद को सीधा भेज दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए, और इसी 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे इसी 6 रनों की मदद से 21 लॉस ऑफ 3 विकेट, 3 विकेटों के नुकसान के ऊपर 21 रन। जो मेहनत पर भरोसा करते हैं वो किस्मत की बात कभी नहीं करते, और ये मेहनत, ये हुनर दिखाते हुए दोनों भी टीमें, खेल अच्छा है लेकिन खेल बदलेगा। जैसे जैसे रन बनेंगे वैसा वैसा खेल बदलेगा, और जैसे जैसे रन रोकेंगे वैसा वैसा खेल बदलता जाएगा। लेकिन शुरुआत थोड़ी सी कमजोर हुई थी। तीसरे ओवर में दमदार शुरुआत पहली गेंद के ऊपर प्रीतेश का स्वागत किया 6 रनों के साथ, और कुल मिलाकर टीम की रन संख्या है 21 रन। गेंदबाज तैयार, ये हाफ ट्रैकर की बॉल थी, इरादा बदल दिया कि इस गेंद को हल्के हाथों से गेंद को खेलो मिड विकेट में, डीप में आकर खिलाड़ी उठाएंगे। तब तक 1 रन आसानी के साथ यहां पर पूरा करते हुए 1 रनों की मदद से आकाश पहुंचे टोटल 8 रनों के ऊपर, और कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंची है 22 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर। अभी भी जीत की बात करेंगे तो 25 रनों की आवश्यकता है बची 16 गेंदों के ऊपर। मैच कभी आप देख सकते हैं यहाँ पर रांझनपाड़ा टीम की तरफ, तो कभी छक्के आने के बाद न्यू यंगस्टर वाल टीम की तरफ। ये मौका था, बल्ले का बाहरी किनारा जरूर लगा था, लेकिन चलिए बाल बाल बचे थोड़े से दूर रही ये गेंद विकेट कीपर से। तब तक डॉट बॉल की समाप्ति होती हुई, यह अच्छा संकेत है। छक्का मारने के बाद आप बल्लेबाज को रोकने में कामयाब हो जाते हैं, यह अच्छी बात है, और इसी बात को गौर करते हुए अंतिम क्षणों तक इसी तरह की गेंदबाजी करना बहुत जरूरी होगा। कैचेज छूटे थे जरूर, लेकिन आखिरकार उस बल्लेबाज को पकड़ने में कामयाब हो चुके हैं। समीकरण थोड़ा बदलता हुआ, गेंदें बची है टोटल 15, और जीतने के लिए रन चाहिए 25। इस बार लॉन्ग ऑफ के रीजन में खेला हुआ स्ट्रोक, थोड़े से फंबल हुए थे, लेकिन दूसरे एक्शन में रोकने में बिल्कुल कामयाब होते हुए 1-1 रन के साथ जो टारगेट बना है, टारगेट चेस करना है, उसी टारगेट को पीछा करते हुए अब स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 23 रन। गुड कमबैक। छक्का आने के बाद सिर्फ 2 रन दिए इस गेंदबाज ने, और यहां पर बल्लेबाज को अभी भी बांध कर रखने की कोशिश गेंदबाज प्रीतेश करते हुए। ये शॉर्ट पिच लाइन की बॉल, जरूर जानते हैं आकाश कि अगर खराब गेंदें मिले तो बड़े शॉट में तब्दील कर सकते हैं, और कुछ जो परेशानी करने वाली गेंदें हैं उन गेंदों को सम्मान देकर 1-1 के साथ स्कोरबोर्ड आगे बनाए जाएंगे, ताकि यह रन आना भी जरूरी है, सिंगल आना जरूरी है, डबल आना जरूरी, लेकिन डॉट बॉल खेलना ये थोड़ा मुसीबत हो सकता है। लेकिन फिर भी रन कंप्लीट किया, छोर बदले दोनों बल्लेबाजों ने। अब स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज पहुंचते हुए रुशल 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब गेंदें बची है टोटल 13, और 23 रनों की आवश्यकता। ये हाफ ट्रैकर की बॉल पटकी हुई थी, इस बार गेंद को खेल दिया सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए, और 6 रनों की मदद से ओवर नंबर 3 भी हुआ कंप्लीट, और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 3 विकेट के नुकसान के ऊपर 30 रन। डीजे रोशन खाता पीता ग्रुप की बात करेंगे ना, तो बिल्कुल उनके खेमे में एक बार जाएंगे तो शाम को आपको एक आराम के साथ आप जा सकते हैं। और बिल्कुल हर टूर्नामेंट में, नावा में जब भी टूर्नामेंट होती है, और उनके माध्यम से बिल्कुल गिफ्ट हैम्पर जरूर दिया जाता है। बिल्कुल गोटिया भाई, बाबा भाई, भूषण भोईर एंड खाता पीता ग्रुप आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो जीत के लिए आप गेंदें बची है टोटल यहाँ पर 12 और 17 रनों की आवश्यकता, 47 रनों का टारगेट है, और पहले ही मुकाबले में अपनी दादागिरी वर्चस्व प्रस्थापित करते हुए न्यू यंगस्टर 11 वाल टीम। आकाश मैन इन फॉर्म, सबसे खिलाड़ी फॉर्म में चल रहा है, खतरनाक गेंदबाजी और उतने उनके साथ साथ उतनी ही शातिर बल्लेबाजी इस बल्लेबाज की हमेशा देखने को मिली है। हमेशा लकी जर्सी है 55, कैरन पोलार्ड भी ये पहनते हैं, बेन स्टोक भी ये जर्सी पहनते हैं, और हमेशा पिछले 2 सालों से ये खिलाड़ी ये टी शर्ट पहनता हुआ नजर आ रहा है। शायद हर एक खिलाड़ी का नंबर लकी रहता है, टी शर्ट लकी रहता है, खिलाड़ी लकी रहता है, और उसी अंदाज से अपने परफॉर्मेंस को देते हुए क्या कमाल की बल्लेबाजी दिखाते हुए। दोस्तों कहीं मत जाइए, नेक्स्ट मैच भी आपको आपके सामने और एक तगड़ा होगा। शेलगर बनाम महेश स्पोर्ट्स शेलगर विपक्ष गावदेवी नावे के बीच आपको ये बड़ा मैच नजर आएगा। टॉस जीता है गावदेवी नावे टीम ने,
अमोल सेल्वन की क्या दमदार बल्लेबाजी देखी, वावला ग्रुप करावे की टूर्नामेंट में, लेकिन कल भी शायद गई थी कुंदेगांव कल्याण में, 2 गेंदों में 12 की जरूरत थी, छक्का दागा था अमोल ने, वो एक छक्का लगता तो शायद अपना ट्रॉफी घर पर ले आ सकते थे। तो बिल्कुल कल रोशन कुंदेगांव का कॉल भी था, लेकिन आज नावा की टूर्नामेंट है, कल इसीलिए रेस्ट लिया। कह रहे नावा में 5 दिन आपको कमेंट्री करना है तो एक दिन आपको रेस्ट लेना पड़ता है, क्योंकि नावा में आना है तो बिल्कुल आप सीधा कपड़े लेकर ही आइए। बहुत बड़ा प्यार दिया है नावा गांव ने, विचुम्बा गांव ने, लड़के के जैसे मानते हैं और उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। ऑन साइड में बड़ा शॉट है, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, ये बड़ा शॉट आकाश के बल्ले से आता हुआ, ये दूसरा मैक्सिमम हिट, गेंद सीमा पर 6 रन। छक्के अब तक निकले बल्लेबाज के बल्ले से। अगर कामयाब बनना है तो मंजिल पर नजर रखो, कौवे के टोकने से चील कभी रुका नहीं करते। क्या कमाल की बल्लेबाजी, अपना दमदार प्रदर्शन दिखाते हुए यहाँ पर बल्लेबाज आकाश के बल्ले से आता हुआ, यहाँ और एक लंबा हिट और आकाश के बल्लेबाजी का विश्लेषण आप देख सकते हैं। 4 गेंदों का सामना किया, 14 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी और यहाँ पर छक्का आता हुआ। 37 स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए अब जीतने के लिए महज 10 रनों की आवश्यकता है, बची हुई 11 गेंदों के ऊपर। मैच थोड़ा सा दूर है, थोड़ा सा फंसा हुआ है। श्री राम जय हनुमान 11 रांझनपाड़ा टीम की तरफ से, क्योंकि पहले 2 ओवर में क्या शानदार गेंदबाजी रही थी। तीसरे ओवर में पहली गेंद के ऊपर छक्का खाया था, उसके बाद अंतिम गेंद के ऊपर थोड़ा सा एक छक्का खाया और उसकी वजह से थोड़ी सी दिक्कतें शायद पैदा हुई थी और यकीनन कहीं ना कहीं वो दिक्कतें बढ़ती हुई। ये बढ़िया गेंदबाजी, ये लाइन अच्छी है और इस लाइन को सुधारना भी बहुत जरूरी है। और इस गेंद के ऊपर आपके पास एक ही पर्याय होता है, या तो आप हेलीकॉप्टर लुक दे या तो इस गेंद को सम्मान दे, लेकिन बीट हुए, मिड स्टंप उखाड़ के निकाल दिया और एन मौके पर जरूरत थी एक विकेट की, वो विकेट लेने में कामयाब। ये चौथा बड़ा झटका न्यू टीम को। आकाश बैक टू द पैविलियन। जो भी टीम जीतेगी उस टीम को यहीं पर रुकना है, क्योंकि लगातार मुकाबले खेले जाएंगे, मतलब जो टीम जीतेगी उनमें से मैच खेला जाएगा। अगर इनमें से जो टीम जीतती है उसी टीम को यहां पर रुकना है। इसके बाद मैच होगा गावदेवी नावा विपक्ष महेश स्पोर्ट्स सिलगर, यानी कि उसमें से जो जीतेगा वो तुरंत मैच खेला जाएगा। ये बात आपको ध्यान में रखनी है। तो यहाँ पर आप जीत के लिए बात करेंगे, 10 गेंदें बची और महज 10 रनों की अभी भी आवश्यकता है। क्या वापसी करने का रास्ता इरादा स्पष्ट करते हुए रोहित, छक्का आया था पहली गेंद के ऊपर, लेकिन यहाँ पर देखिए विकेट लेने की ताकत भी दिखाई, गेंदबाज तैयार। ये भी मौका बनेगा, हवा में है, बैक टू द बॉलर, हवा में शॉट है और सीधा फील्डर गेंद के नीचे, खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में कैच लपकते हुए 2 गेंदों के ऊपर 2 बड़े झटके न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम को मैच में वापसी करते हुए रोहित को मिलती हुई ये दूसरी सफलता। अब गेंदें बची है टोटल 9 और 10 की आवश्यकता। तो बिल्कुल यहां पर पूरी तरीके से विकेट में तब्दील देते हुए क्या जबरदस्त वापसी होती है। इसे कहते हैं जिगर। जिगर किस तरीके से होना चाहिए, जब भी आप मार खाते हैं ना तो विकेट लेने का जिगर भी आपके पास होना चाहिए। और ये विकेट लेते हुए बैक टू बैक 2 विकेट, अगर इस गेंद के ऊपर विकेट लेते हैं तो आज के दिन की ये गोल्डन स्पोर्ट्स नाबार्ड ट्रॉफी का ये पहला विकेट हैट्रिक का गौरव इस गेंदबाज के नाम पर बन सकता है। लेकिन देखेंगे 9 गेंदे में 10 की आवश्यकता है, बैक टू बैक 2 विकेट लेने में अब तक कामयाब हो चुके हैं। यदि इस गेंद के ऊपर विकेट लेते हैं तो विकेट हैट्रिक, लेकिन सामने बल्लेबाज है रुशल। क्लीन बोल्ड, एक बार जोरदार तालियां बजाकर स्वागत करें रोहित का गोल्डन ट्रॉफी की ये गोल्डन विकेट हैट्रिक। गेंदबाज रोहित के नाम पर पहले खिलाड़ी बने आज के दिन के विकेट हैट्रिक लेने वाले रोहित, मैन फ्रॉम रांझनपाड़ा। थैंक यू डीजे। क्या जबरदस्त मैच में वापसी होती हुई रोशन, पहला मैच किस तरीके का होना चाहिए बिल्कुल उसी तरह ये मैच यहां पर नजर आता हुआ। अब यहां पर बात करेंगे, आने वाली 8 गेंदें बची है, 10 रनों की आवश्यकता और कंपलसरी चेस। यस,
कंपलसरी चेस, ये इस टूर्नामेंट का नियम है और ये कंपलसरी रन बनाना है, कंपलसरी चेसिंग और कंपलसरी ड्रेसिंग, ये इस टूर्नामेंट का नियम है। 8 गेंदे 10 की आवश्यकता, वो खेल खेलना जानते हैं, लेकिन रांझनपाड़ा टीम खेल बदलना जानती है। खेल बदला है, अब रांझनपाड़ा टीम के पक्ष में यह मैच आता हुआ। बची हुई 8 गेंदे और 10 रनों की आवश्यकता। ये भी लाइन अच्छी है, क्या कमाल का वापसी करते हुए जय हनुमान 11 रांझनपाड़ा टीम। 7 गेंदे 10 की आवश्यकता, मुकाबला था 12 गेंदों के ऊपर, जरूरत थी 12 रनों की, शायद 16 रनों की जरूरत थी। पहले गेंद के ऊपर नंबर आया था 6 और उसके बाद क्या कमाल की विकेट हैट्रिक आपको देखने को मिली और लगभग देखते देखते 4 गेंदे डॉट पे किए। ये गेंद निर्णायक होगा, ये गेंद के ऊपर अगर कोई भी अंक आता है, छक्का चौका आता है, तो न्यू यंगस्टर वाल टीम के लिए भारी बन सकता है, अच्छा बन सकता है और यहां पर विकेट या डॉट बॉल निकालने में कामयाब हो पाते हैं तो जय हनुमान 11 रांझनपाड़ा टीम को ये मजबूत स्थिति बना सकती है। किसके हित में होगी ये गेंद, या होगी रांझनपाड़ा टीम के लिए, या होगी ये गेंद न्यू यंगस्टर 11 वाल टीम के लिए। 7 गेंदे 10 की दूरी, क्या पहले ही मैच में ये तगड़ा मुकाबला आपके सामने और दर्शकों को पहला मुकाबला फुल पैसा वसूल मुकाबला बुधवार के दिन आज नजर आता हुआ इस गोल्डन स्पोर्ट क्लब नावा टीम के ट्रॉफी में। राइट हम ओवर द विकेट, गेंदबाज तैयार, ऑन साइड में फटका एक्सक्यू किया, खेला इस शॉट को, बिल्कुल फील्डर है वहां पर, उठाएंगे 1 रन तो जरूर, मुकाबला थ्रो करेंगे, तब तक बल्लेबाजों ने 2 रन यहां पर चुरा लिए और 2 रनों की मदद से ओवर नंबर 4 हुआ कंप्लीट और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है टोटल 39, 39 रन। अब गेंदे बची है 6 और 8 रनों की आवश्यकता। यस रोशन। यस थँक्यू। तर याच दरम्यान हर्षदजी पाटील गव्हाण विभाग पुरोगामी संघटना युवक अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय। जयेंद्र ठाकूर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हर्षल पाटील जे खरं तर गव्हाण विभाग प्रमुख युवक संघटना अध्यक्ष पुरोगामी युवक संघटनाचे अध्यक्ष यांचा आपण सन्मान करायचा आहे। चला जयेंद्र ठाकूर आपण या प्लीज, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेतोय हर्षल पाटील यांचा, त्यांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतो या स्पर्धे निमित्तानं। गव्हाण विभाग प्रमुख पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष हर्षल पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावर होतोय। चंद्र दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा मी इथे सहर्ष स्वागत करतो आणि वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। जरूर खऱ्या अर्थानं रोशन एक महत्वाची अनाउन्समेंट असेल, जर कोणाला दुपारी भूक वगैरे काय लागली असेल, फ्रुट्स काय खायचे असतील तर अगदी आमच्या मेन एंट्री समोर तिथे एक गावदेवी स्टॉल आहे, शांताताई म्हात्रे यांचा हा स्टॉल आहे। तुम्ही तिथे तुम्हाला मच्छी, चिकन, भरपूर काही फ्रुट्स असं तुम्हाला खाद्यपदार्थ तिथे पाहायला मिळतील, परंतु पैसे काय असतील ते रेट तिथे तुम्हाला समजेल, कारण तेवढा रेट माझ्यापर्यंत पोहोचवलं नाही, परंतु तुम्हाला तिथे नक्कीच खायला मिळेल। आणि अजून एक आहे सी फूड्स डायमंड, सी डायमंड्स, हनुमान भोईर यांचा देखील इथे समोर ढाबा है, तिथे देखील तुम्ही आस्वाद घेऊ शकता। तो चलते हैं मुकाबले की तरफ, क्या जबरदस्त मैच यहाँ पर, कांटे की टक्कर इन दोनों के बीच में यहाँ पर चलती हुई, और किसी को अगर कम होती है, भूख लगती है तो खाता पीता ग्रुप है आपकी सेवा के लिए। ये फुल टॉस बॉल, लेकिन अंपायर का कॉल यहाँ पर आता हुआ व्हाइट बॉल का, नो बॉल का इशारा, तो बिल्कुल यहाँ पर सोने पे सुहागा होगा न्यू यंगस्टर वाल टीम के लिए। फ्री हिट का मौका भी होगा और यहाँ पर नो बॉल, अंपायर का इशारा यहाँ पर नजर आता हुआ। व्हाइट के साथ बढ़ता हुआ स्कोर है, टोटल बात करेंगे 1 रनों की मदद से 40 रनों के ऊपर। अब 6 गेंदें बची है, 7 रनों की आवश्यकता। 6 गेंदों में 7 चाहिए, स्क्रीन के ऊपर आपको 5 ही दिखेंगे दोस्तों, ये ऐड नहीं किए इन्होंने, तो बिल्कुल आपको 2 रनों की पेनल्टी है, तो यहाँ पर 7 रन बनाने ही होंगे। फ्रीड की गेंद थी, बैकफुट पर जाकर ऑफ स्टंप कवर किए थे, लेकिन बल्ले और गेंद का यहाँ पर कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति, अब गेंदें बची है, टोटल बात करेंगे यहाँ पर 5 और 7 रनों की आवश्यकता। जिंदगी कभी आसान नहीं होती, उससे मजबूत बनाना पड़ता है, और यहाँ पर मजबूत बनाते हुए इरादे क्या जबरदस्त नजर आते हुए जय हनुमान रांझनपाड़ा टीम के और वाल टीम के। यॉर्कर का प्रयास अलॉन्ग द कारपेट, ग्राउंड शॉट लॉन्ग ऑफ के रीजन में जाती हुई 1 रन जरूर मुकम्मल, करीबी मामला बन सकता है। गुड फील्डिंग एंड गुड थ्रो एंड गुड कलेक्टिंग, विकेट नंबर 7वां मैदान से बाहर न्यू यंगस्टर वाल टीम का। 1 रन जुड़ेगा जरूर, 1 रनों के साथ 41 बने हैं। अब 4 गेंदों में चाहिए 6 की आवश्यकता। थैंक यू, क्या बात है। छत्रपति शिवाजी महाराज गवाह है, मिट्टी वो कनकन, इतिहास यहाँ का गवाह है। सह्याद्री का वो धुरंधर राजाधिराज शिवा है,
तबाही मुगलों की वो बादशाह सल्तनत दुआ है, स्वराज्य की वो आंधी लहरता हुआ पंचम भगवा है, तोरण मराठा साम्राज्य का और बिल्कुल शिवाजी चली वो हवा है, छत्रपति हर हर महादेव। रन चाहिए टोटल 6 रनों की आवश्यकता है। 7 विकेट मैदान से बाहर लौट चुके हैं। कमाल की यहां पर वापसी, 3 लाइफलाइन बची है लेकिन गेंदें बची है टोटल 4 में चाहिए 6 और 3 विकेट लेने में कामयाब हो पाते हैं तो शायद ये मैच बनेगा। गेंदबाजी के मार्क पर लेफ्ट आर्म ओवर द विकेट से तैयार। परेश की ये गेंद अच्छी थी, फील्डर है डीप में आते हुए 1 रन मुकम्मल। ये दुविधा रही है, ये गलती हुई है। रोशन, अगर इस थ्रो के बारे में चर्चा करेंगे ना तो पिछले मेरे ख्याल से तीसरे ओवर में या दूसरे ओवर में भी ये गलती हुई थी, एक एक्स्ट्रा थ्रो आया था उसकी वजह से बाउंड्री मिली थी, ये विकेट यहां पर मिल सकता था लेकिन 2 रन जोड़े। 2 रनों की मदद से कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंची है 43 रन। अब जीतने के लिए गेंदें बची है 3 और 4 रनों की आवश्यकता। क्या जबरदस्त फाइट, हार मानने को तैयार नहीं है रांझनपाड़ा और हार मानने को तैयार नहीं है न्यू यंगस्टर 11 वाल टीम। हाफ ट्रैकर की बॉल, मौका बनेगा, आएगा मैच में मजा। विकेट नंबर 8 हुआ, बैक टू द पेविलियन। अगर वो रनआउट का विकेट होता तो 9 विकेट गिर सकती थी लेकिन अभी भी मैच बैलेंस है। जीतने के लिए अब गेंदें बची है टोटल 2 और 4 रनों की आवश्यकता। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। यमुनेच्या पाण्यात श्री कृष्णाची सावली आणि शिवरायांना जन्म देणारी ती धन्य जिजाऊ माऊली जिजाऊ, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सुमधुर संगीत। 2 गेंदें बची है 4 रनों की आवश्यकता। गावदेवी नावा टीम का हथौड़ा जिसे कहा जाता है वो बिल्कुल मनीष, नई नई शादी हुई है, अमोल काफी फॉर्म में आ रहे हैं और क्या दमदार बल्लेबाजी इनके माध्यम से हो रही है। आज हर्षल भी आपको नजर आएंगे, एक मशहूर गेंदबाज पुराने जमाने के, और हर्षल को जब भी देखते हैं ना मेरे को वेदालम का हीरो याद आता है, जो साउथ इंडियन का वेदालम का हीरो है ना, बिल्कुल उसी तरह का हीरो याद आता है। मेस बॉस बेस्ट एक्सपीरियंस था। और मनीष के तो क्या कहने, नई नई शादी हुई है, शिमला जाकर आए और क्या कमाल की बल्लेबाजी निकल आई है। विकेट 9 जाएगा। अब 1 गेंद बची है, 3 की आवश्यकता, 4 की आवश्यकता। आखिरी विकेट मैदान के अंदर बचा होगा न्यू यंगस्टर वाल टीम का। क्या जबरदस्त मैच, 9वां विकेट, बैक टू द पेविलियन। थैंक यू। अब धक 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 दोनों टीमों के बीच में होगा। स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं 1 गेंद बची है, 4 रनों की आवश्यकता और एक लाइफलाइन यहां पर बचा हुआ है वो न्यू यंगस्टर 11 वाल टीम के सामने 9 विकेट के नुकसान के ऊपर। कदाचित रोशन 2 धाब्या या पेनल्टीच्या आहेत त्या मार्क पडतात की काय, कारण जबरदस्त मॅच। तसा विचार केला तर रोशन रांजणपाडा संघाचे देखील एक्स्ट्रा ओव्हरथ्रो झाले होते, त्याच्यामुळे त्यांच्या देखील धावा गेल्या आणि आता पाहावं लागेल इथे मैदानावरती काय चित्र। 1 चेंडू 4 धाव्यांची गरज आणि शेवटची लाईफलाईन इथे शिल्लक असेल आय थिंक। एक बॉल 4 धाव्यांची गरज आहे इथे। खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर अतिशय जबरदस्त मॅच, परंतु इथे काहीतरी व्यत्यय आले सामन्यामध्ये। कमिटी कमिटीचा काय योग्य निर्णय असेल तुम्ही तिथे समोर घ्या। तर शेलकर गावचे गोल्डन मॅन आमचे प्रल्हाद शेड यांचं या ठिकाणी आगमन, त्याच्यानंतर आमचे बालकृष्ण मामा हे देखील आले असतील, त्यांना देखील विनंती करतो की आपण यावं आपल्याही या स्पर्धेच्या होते। आणि आम्हाला सांगायची गरज नाही, जेव्हा शेलकर संघ असतो ते 100% क्रिकेटला दमदार योगदान देणारे आमचे बालकृष्ण मामा आणि त्यांच्या समवेत
सन्माननीय प्रल्हाद शेठ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, दोघांचं या स्पर्धेच्या वतीनं आणि सचिन शेठ आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यस डिसिजन कमिटी, 1 रनांची पेनल्टी ती सिद्धिविनायक वाल टीमला. तर 1 बॉल 5 धाव्यांची गरज. कदाचित आता मात्र ही पेनल्टी मागणी पडते की त्याच्यानंतर येणारा चौकार हा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल, परंतु 5 धावा म्हटल्यानंतर आता षटकाराची गरज असेल. तो 1 गेंद बची है और जीतने के लिए बिल्कुल 5 रनों की आवश्यकता. टोटल 3 रनों की पेनल्टी दिली. अगर छक्का आता है तो जितेंद्र मात्रे साहब इनकी ओर से 500 रुपए का इनाम यहां पर दिया जाएगा बल्लेबाज के लिए. लेकिन धक 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 अब दोनों टीमों के लिए होगी. आखिरी खिलाड़ी मैदान के अंदर, आखिरी गेंद बची है, 5 रनों की आवश्यकता. एक बार जोरदार तालियां इस आखिरी गेंद के लिए. पहला मैच काटे के टक्कर और इसी के साथ मुकाबला जीता रंजनपाड़ा टीम ने. कांग्रेचुलेशंस. और ये जो पेनल्टी है वो पेनल्टी काफी महंगी गिरी और उसी पेनल्टी के बदौलत शायद इस मुकाबले में कहीं ना कहीं हाथ धोना पड़ा. क्या दमदार बल्लेबाजी कर रहे थे, 10 गेंदों में 10 चाहिए थे और वहां से विकेट गिरा और मात्र न्यू यंगस्टर 11 वहाल टीम को इस श्रृंखला से बाहर का रास्ता अपनाना पड़ा. और हार्ड लक टीम. आकाश, नेक्स्ट टूर्नामेंट के लिए आपको हार्दिक शुभकामनाएं. इसलिए कहते हैं कि घनश्याम, कभी कभी क्रिकेट खेलते वक्त आपको है ना एक 11 खिलाड़ियों को एक साथ आना जरूरी होता है और कहीं ना कहीं आपके लिए वो दिक्कतें पैदा हुई और इस टूर्नामेंट से आपको हाथ धोना पड़ा. चलिए नेक्स्ट मैच तुरंत. मनीष, डिसीजन आपका है फील्डिंग, तो तुरंत आप लाइन अप करके मैदान के अंदर जाइए और लाइन अप करके वहां पर आपको वाल टीम को जाना है. थँक्यू प्रवीण. रोशन, 1 मिनिट तुला थांबवतो थोडं फक्त. कदाचित आज संघामध्ये सरपंच नव्हते, त्याच्यामुळे देखील बॅटिंग लाईन थोडीशी कमी पडली आणि नक्कीच या स्पर्धेतून मात्र याला बाहेर व्हावं लागलं. यस